नमस्कार. आवाज येतो सर? हो मॅडम, हो. हॅलो. येतो हा. येतो येतो येतो. नमस्कार. मी सुप्रिया राजे भोसले, गंगाखेड, जनाबाई जन्मस्थान इथून बोलत आहे. बऱ्याच दिवसात मी होस्टिंग केलेली नाही, त्यामुळे काही कमी जास्त झाले असेल तर सांभाळून घ्या. मी तुमच्यातलीच एक आहे. तसेच आज विशेष म्हणजे महिला दिन असल्यामुळे आज महिलांनाच होस्टिंग आणि महिलांचाच प्लॅन ठेवलेला आहे. त्यातली त्यात आजच्या प्लॅनर आपल्या खूपच मधुरवाणीनं आणि खूप सुंदर प्लॅन सांगतात. तर त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या टीम मधील सर्वांना बोलवा, सर्वांना कॉल करू शकता आणि बोलवू शकता, कारण खूप सुंदर प्लॅन देतात. तर त्यासाठी आपण सर्वांनी कॉल करावे. आणि आता जे आहेत ते आपले बिझनेस मधले एक हिऱ्याच्या मोठे हिरे हिरे जसे चमकतात त्याप्रमाणे सर्व आहेत. तर सर्वांनी आपल्या टीम मधील सर्वांना बोलून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते. तसेच आज महिला दिन आहे, तर त्याबद्दल थोडी माहिती देऊ इच्छिते. तसे तर सर्वांना माहीतच आहे, दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. या अन्यायाच्या विरोधात महिला संघर्ष करत होत्या. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये हजारो महिलांनी संघर्ष केला आणि रूटगर्स चौकात ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तास काम आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, सर्व स्त्रियांनी मतदानाचा हक्क अशा मागण्या केल्या. यानंतर युरोप, अमेरिका इत्यादी देशात मतदानाचा हक्क मिळाला. भारतात पहिला जागतिक दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा झाला. स्त्री संघटनाच्या मागण्याही कारणारूप बदलत गेल्या. आजच्या काळात जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातो. काही देशात हा दिन मातृ दिन म्हणून साजरा करतात. रोमानिया मध्ये मुले आई व आजीला भेटवस्तू देतात आणि हा दिन साजरा करतात. तसेच इटलीमध्ये पुरुष महिलांना पिवळ्या रंगाचे फूल देऊन शुभेच्छा देतात. स्त्रीत्व हे शक्ती, सहनशीलता, प्रेम, करुणा, काळजी, माया इत्यादी अनेक सद्गुणांचा समुच्चय असून प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हे फार महत्वाचे आहे. अशा प्रकारे आज मला ज्यांनी बोलण्याचा अधिकार दिला आहे असे आमचे प्रशांत सातव सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपले तिन्ही गुरु रवी सातव सर, प्रशांत सातव सर आणि पाळवदे सर यांना उम्र थका नहीं सकती, ठोकर गिरा नहीं सकती, उम्र थका नहीं सकती, ठोकर गिरा नहीं सकती, अगर जिद्द हो जीतने की तो परिस्थितियां परिस्थितियां भी हरा नहीं सकती. तर असेच आमचे तिन्ही गुरु आहेत, त्यांना मी वंदन करते. आणि आपल्या
टीम मधील सर्वांना बोलवावे असा मी सर्वांना आग्रह धरते. आपण या बिझनेस मध्ये आहोत आणि या बिझनेस मध्ये सर्वांनाच खूप आदर मिळतो याचा आपल्याला सर्वांनाच अनुभव आहे. आणि म्हणूनच आपण आजही कित्येक दिवसापासून टिकून आहोत. जवळपास वर्ष झाले तरीही आपण या बिझनेस मध्ये एकमेकांबद्दल प्रेमाने आणि आदराने वागतो आणि खरोखरच हे नातं फार सुंदर आहे. काही टीम मधील लोकांना तर आपण एकमेकांना पाहिलेलेही नसेल, तरीही आपला जसा रेशीम धागा असतो त्याप्रमाणे आपलं नातं हे खूप सुंदर रीतीने आपण सांभाळत आहोत. यासाठी खरोखर प्रशांत सातव सर हे फार महत्वाची व्यक्ती आहेत आणि आपण सर्व त्यांना कारभारी म्हणतो. खरोखर कारभारी म्हणजे फक्त कारभारी नसतो, तर खूप जबाबदाऱ्याने वागलेला असतो. तर त्या पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना प्रत्येकाला कोणाला प्लॅन दिला, कोणाला होस्टिंग दिली तर तो करेलच असे नसते. पण त्यातूनही मार्ग काढणे, त्यातूनही सर्वांना कॉल करणे, बोलावणे हे फार कठीण काम आहे, पण ते खूप बहुकोबीने सांभाळतात. तसेच लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है। लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है। सोने को जितनी आग लगे ठरता लगे वो उतना ही प्रखर निकलता है। विश्व लक्ष्मी बिजनेस हमें ऐसा ही लगता है। तर आपल्या सर्वांच्या आपले सर्वजण आपण सर्वजण एकत्र आलात असे समजून आपण आपल्या ज्या आजच्या प्लॅनर आहेत, ज्यांचा फार मधुर असा आवाज आहे आणि खूप छान पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर प्लॅन सांगतात, तर त्यांना आपण हँडरेस करून त्यांचं स्वागत करूया आणि आपण बोलावूया. तर प्लीज मी सर्वांना रिक्वेस्ट करते, आपण सर्वांनी हँडरेस करावा. मी सुद्धा करते. विश्व लक्ष्मी को जितनी जितनी दुआ मिल गई, तब तक मौसम में ठंडी हवा मिल गई। विश्व लक्ष्मी को जितनी दुआ मिल गई, तब तक मौसम में ठंडी हवा मिल गई। कविता मैम जैसी मधुर वाणी से प्लान देने वाली हमें बहन मिल गई। कविता मैम, प्लीज वेलकम. धन्यवाद 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 मॅडम. खरंच जबरदस्त असं खूप छान 4 लाईन म्हणजे शायरीने आज माझं आपण वेलकम केलं आहे आणि पूर्ण फाउंडर मेंबर्सने सुद्धा हँड राईज करून इतकं छान असं वेलकम केलेलं आहे. तर खरंच खूप छान वाटतंय आणि आजच्या या वेलकम द्वारेच कळून येतंय आणि ज्या आपले गुरुवर्य आहेत त्यांनी आजची डोर म्हणजे पॅनलची डोर आपल्या महिलांकडे दिलेली आहे. तर हा सन्मान आहे आपल्यासाठी आणि तो सन्मान मलाच नाही, तुम्हालाच नाही, तर आपल्या पूर्ण पॅनलवरच्या लेडीजला आहे. तर पूर्ण माझ्याकडून आणि पूर्ण लेडीज कडून माझं सरांना म्हणजे गुरुवर्यांना मनापासून मी धन्यवाद 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 करते आणि आपलं सुद्धा मनापासून मी धन्यवाद करते की आपण जबरदस्त असं स्वागत तर केलेलंच आहे माझं 4 लाईनने आणि खूप छान असं माहिती सुद्धा आपण दिलेली आहे महिला दिनानिमित्त. तर आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. तर
आज महिला दिवस आहे, तर सगळ्या आपल्या पॅनलवरच्या महिलांना आणि आपल्या रिलेटिव्ह अदरवाईज ज्या लेडीज आहेत, ज्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना मी मनापासून महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जसं की 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करतोच, म्हणजे दरवर्षीच केला जातो. तर हा दिवस म्हणजे महिलांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी हा महत्वाचा मानला जातो, हो ना. तर पॅनलवरच्या आपल्या माता भगिनी आणि सर्वच महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्यासाठी 4 लाईन मी पण म्हणू शकते की आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. यस, हा जो उल्लेख आहे या 4 लाईन मध्ये, तो उल्लेख आपल्याला दररोज या पॅनलवर आपल्या जबरदस्त असं विश्वलक्ष्मी माताचा जो पॅनल आपला गुरुवर यांनी तयार केलेला आहे, आणि इथं जो पॅनल आपला आहे तो पण आहे विश्वलक्ष्मी माता, म्हणजे एक महिलेचाच आहे. तर तिथं आपल्याला हा आधार 100% नाही तर 200% मिळतोच आहे, पहिल्या दिवसापासून आणि शेवटच्या दिवसापर्यंत. आपल्याला म्हणजे शेवटचा दिवस आपल्याला माहिती नाहीच आहे, पण तो आपल्याला मिळणारच आहे. तर खरंच खूप छान वाटतंय, आणि या पॅनल मध्ये आल्यावर खूप काही शिकायला मिळतंय. कारण की प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की ज्ञानाचा भंडार खरंच खूप मोठा आहे, आणि तो आपण शाळेतच नव्हे तर आपल्याला ह्या पॅनलवर परत पुन्हा तेच जीवन जगायला मिळतंय. तर खरंच खूप आनंद वाटतो की आपण नक्कीच काहीतरी पुण्य केलेलं असावं, तेव्हाच आपल्याला हा पॅनल सुद्धा मिळाले आहेत, पॅनलवरचे गुरु मिळालेले आहेत, फाउंडर मेंबर्स मिळालेले आहेत. तर खरंच खूप छान वाटतं. तर पुन्हा एकदा गुरुवर यांचे मनापासून मी धन्यवाद करते, आणि माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. तर मी माझी ओळख करून देईल की मी कविता प्रदीप मोरे, पुणे इथून बिलॉंग करते. तर सर्वात प्रथम मी आपल्या परमपिता परमेश्वरांचे मनापासून धन्यवाद करेल, माझ्या आई वडिलांचे धन्यवाद करेल, आणि गुरुवर्यांचे आणि पूर्ण फाउंडर मेंबर्सचे मी मनापासून धन्यवाद 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 करेल. कारण की आपण आहात म्हणून सगळं आहे, नाही तर सगळं व्यर्थ आहे, हे नेहमीच म्हणलं जातं, आणि हे 100% खरं आहे मित्रांनो. तर खरंच खूप छान पद्धतीने आपण ज्या रांगेत आहोत ती राईट दिशा आहे, आणि आपल्याला इथून उत्तमातलं उत्तमच मिळणार आहे. आणि फक्त बिझनेस साठी नाही तर जीवन जगण्यासाठी कलाटणी आपल्याला इथं उत्तम दिशाच मिळते, आणि आपल्यालाही मिळतच असेल असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करते, कारण की वेळ आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे, आपल्याला प्लॅन सुद्धा ऐकायचा आहे. तर ज्यांच्या संकल्पनेमधून आपल्याला हा बिझनेस मिळालेला आहे, आणि त्यांच्या बनवलेल्या रस्त्यावर आपण चालतोय, घेतोय, आणि आपलं जेही दररोजचं काम असेल ते करता करता आपण हा बिझनेस करतोय, तर खरंच खूप छान आहे. आणि यातून आपले आपले जे ड्रीम असतील, स्वप्न असतील, ते पूर्ण करू शकणार आहोत, है ना. तर आपले जे संकल्पक आहेत, ज्यांच्या संकल्पनेमधून हा बिझनेस आपल्यापर्यंत आलाय, असे आपले गुरुवर्य श्रीमान रवीजी सातव सर, यांचे मी मनापासून धन्यवाद करल. आदरणीय श्रीमान योगीजी पालोदे सर, यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद करल. आणि आपले कारभारी आदरणीय श्रीमान प्रशांतजी सातव सर, यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद करल, आणि आपले सुद्धा पूर्ण फाउंडर मेंबर्सचे, है ना. तर आपल्याला बराच वेळ झालेला आहे, तर आपल्याला प्लॅन कडे जायचं आहे. तर मी पीपीटी शेअर करते, तोपर्यंत अजूनही आपले कोणी मेंबर्स नसतील तर त्यांना इन्व्हाइट करून घ्यायचंय, कॉल मेसेज जरूर करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आणि आपल्याला आज जो सन्मान मिळालेला आहे सगळ्या महिला वर्गाला, तर त्याबद्दल सुद्धा खरंच खूप आनंद होतोय की आपल्याला इथं साठी वाव मिळतोय, शिकायला मिळतंय, प्रेझेंट व्हायला मिळतंय, आपण पुढे शिकू शकणार आहोत, है ना. तर जबरदस्त असं आपल्याला इथं शिकायला मिळतंय. तर आपल्या समोर बहुतेक माझी पीपीटी आलेली आहे. तर स्वागत आहे पूर्ण फाउंडर मेंबर्सचे विश्वलक्ष्मी प्रोग्राम मध्ये. आपल्याला कनेक्टिंग युनिव्हर्स आपल्याला इथं मिळालेला आहे, म्हणजे युनिव्हर्सशी आपल्याला कनेक्ट व्हायला मिळालेला आहे, आणि प्रत्येक गोष्ट शिकण्याची पुन्हा एकदा, जसं आपण लहानपणी प्रत्येक गोष्ट शिकलो तशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला शिकायला इथं मिळतंय.
तर खरंच खूप छान वाटतंय आणि शिकता शिकता आपल्याला इन्कम सुद्धा घेता येतंय. ते कशा पद्धतीने आपण पुढे बघतोय की विश्वलक्ष्मी माताने खूप छान असा स्लोगन सुद्धा बनवलेला आहे मित्रांनो. त्या स्लोगनच्या द्वारेच आपण इथं अं, दररोज प्लॅन बघतोय आणि ऐकतोय, शिकतोय, शिकवतोय हे ना. तर वेलकम आहे विश्वलक्ष्मी प्रोग्राम मध्ये. तर खूप छान असा स्लोगन आहे, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामये, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कचिद दुःख भाग भवेत है ना. खूप छान अशी एनर्जी विश्वलक्ष्मी माता पहिल्याच स्लोगन मध्ये, पहिल्याच पेज मध्ये आपल्याला देते आणि आपण त्याच पद्धतीने वर्क सुद्धा करतोय. कारण की आपल्या या बिझनेसला जरा टाइम जरी लागला, पण प्रोसेस जो पिरियड असतो किंवा काही प्रोसेस ते काही गोष्टींना, तशा पद्धतीने पण खूप छान आहे, बेस्ट आहे. तर चला पुढे बघूयात आपण. यस, आपल्या समोर जी स्लाइड आहे आता, ती आहे विश्वलक्ष्मीचा जो कॉइन फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळते एंट्री करताच, तो पण फ्री. म्हणजेच कम्युनिटीसाठी जास्तीत जास्त म्हणजे 80% आपल्याला हा डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. आणि VLC कॉइन हा क्रिएटरांनी आपल्या जवळ 10% आणि मार्केटिंगसाठी 10% ठेवला आहे मित्रांनो. तर इथंच आपल्याला स्पष्ट होते की जास्तीत जास्त देण्यासाठी आपल्याला विश्वलक्ष्मी माता इथं आलेली आहे आणि त्यांनी माध्यम बनवलेलं आहे आपल्या गुरुवर यांना की आपल्याला जास्तीत जास्त त्यांनी द्यावं कसं, आणि ते आपल्याला मिळतंय हो ना. तर व्हॉट इज क्रिप्टो करन्सी. तर यस, सगळ्यांना आता माहिती आहे कारण की जवळपास 1 वर्ष झालंय आपल्या या प्लॅनला की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय आहे, हा कॉइन काय आहे. तर हा डिजिटल मुद्रा आहे मित्रांनो, की जो आभासी आहे, जो आपण बघू शकत नाही, की खिशात ठेवू शकत नाही, की हाताळू शकत नाही. पण हा गुप्त चलन आपण यूज करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण आपले ड्रीम इथून पूर्ण करू शकतो आपण पुढे बघू शकतो. आणि हा कॉइन काय आहे, BNB कॉइन आहे मित्रांनो. तर पुढं आहे व्हॉट इज ब्लॉकचेन. यस, ब्लॉकचेन म्हणजे काय. तर मित्रांनो इथं ब्लॉकचेन म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची जी माहिती आहे ती अशा पद्धतीने सेव्ह केली जाते की इथं कोणीही एक पर्सन एडिट डिलीट या हॅक कोणी म्हणजे हॅकर जरी आला तरी तो हॅक करू शकत नाही. कारण की बऱ्याच जणांना म्हणजे ऑनलाईन म्हटल्यावर आता तर नाही वाटत, पण सुरुवातीला ऑनलाईन म्हटल्यावर भीती वाटायची. तर तशी भीती इथं नाहीये, 100% नाहीये. कारण की हा ब्लॉक चेन आहे. एक ब्लॉक पूर्ण भरला की दुसऱ्या ब्लॉक मध्ये आपली माहिती सेव्ह केली जाते, म्हणूनच याला ब्लॉक चेन म्हटलेलं आहे. तर बरीचशी माहिती आपल्याला दररोज मिळतच असते. तर पुढची स्लाइड आहे आपली, व्हॉट इज डिसेंट्रलाइज. यस, आपण आता ह्या बिझनेस मध्ये यायच्या अगोदर जिथं कुठं काम करतोय मित्रांनो, ते म्हणजे सेंट्रलाइज झालं. म्हणजे आपल्या एखादी कंपनी असेल तर तिथं आपण काम करतो, तर आपला कोणीतरी वर्चस्व म्हणजे आपला ऍडमिन असू शकतो, MD CMD असू शकतो. ते ज्या पद्धतीने आपल्याला सांगतील त्या पद्धतीने आपल्याला काम करणं भागच आहे. किंवा जास्त वेळ म्हणजे 8 तासापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त ते थांबवू शकतात. तर हे झालं सेंट्रलाइज. पण याच्या अपोजिट हा डिसेंट्रलाइज प्रोग्राम आहे मित्रांनो, की आपण आपलं काम करता करता साईड बिझनेस करू शकतो आणि आपल्याला 24 तासा म्हणजे दिवसाच्या 24 तासामध्ये, दिवसा नाही जमलं तर आपण रात्री सुद्धा इथं शिकू शकतो, शिकवू शकतो आणि ID लावल्यानंतर आपल्याला इन्कम हे सुद्धा येऊ शकतं. त्याचं प्रॉपर आपण म्हणजे कालच एक जिवंत उदाहरण बघितलं. जिवंत म्हणजेच ताजं. आता कालच आपण न्यूज ऐकलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला इथं इन्कम येऊ शकतो. मला तर माहिती नव्हतं की इन्कम मला आलेलं आहे. सरांनी जेव्हा न्यूज दिली तेव्हा मला कळलं की इन्कम आलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं इन्कम इथं कशा पद्धतीने मिळतं ते आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून ऐकणार आहोत है ना. तर हेच आहे डिसेंट्रलाइज. तर यस, विश्वलक्ष्मी प्रोग्राम हा नेटवर्किंगचा जगातला पहिला प्रोग्राम आहे मित्रांनो, आणि तो सुद्धा डिसेंट्रलाइज आहे आणि तो ब्लॉक चेनवर डिप्लॉय केला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघतोच आहे की इथं बघायला काय मिळतं की डिसेंट्रलायझेशन, सिक्युरिटी, इफिशियन्सी, ट्रान्सपरन्सी आणि इक्वालिटी आपल्याला इथं बघायला मिळतं है ना. तर पुढं प्रश्न आहे मित्रांनो की आपल्याला विश्वलक्ष्मी प्रोग्राम कशा पद्धतीने जॉईन करायचं. यस, बरोबर. तर आपण ज्या सेलफोन मधून आता मीटिंग ऐकतोय त्याच सेलफोन मध्ये ट्रस्ट वॉलेट नावाचं ऍप आपल्याला गुगल प्ले त्या ऍप मधून डाउनलोड करायचं आहे. तिथूनच आपल्याला हा बिझनेस सुरुवात करायचा आहे.
तर ज्या पद्धतीने आपण ट्रस्ट वॉलेट नावाचं ऍप डाउनलोड करतो, तेव्हा आपल्याला डाउनलोड केल्या केल्या 12 वर्ड मिळतात, 12 शब्द मिळतात मित्रांनो. इंग्रजी शब्द असतात छोटे छोटे. ते शब्द आपल्याला आपल्याच हँडरायटिंगने राईट करून ठेवायचे, लिहून ठेवायचे आणि सेफ जागेवर ठेवायचे, जेणेकरून आपला पुढे भविष्यामध्ये एखाद्या वेळेस आपला मोबाईल खराब होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो काही फंक्शन, नाहीतर आपला मोबाईल चोरी होऊ शकतो है ना. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हे होत असतात. त्यावेळेस आपल्याला घाबरायचं काही कारणच नाही, कारण की आपल्याकडे हे 12 शब्द आहेत. तेच 12 शब्द आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकून त्याच आयडी वर काम करू शकतो आणि मनचाही इन्कम घेऊ शकतो. म्हणून हे 12 वर्ड आपल्याला लिहून ठेवायचे है ना. तर आपल्या समोर आता जी स्लाइड आहे ती स्लाइड आहे, जे स्लॉट आहेत हे, तर त्याची किंमत आहे 50, 100, 250, 500. म्हणजे हे रुपये नाही आहेत मित्रांनो, हे कॉइन आहेत, BNB कॉइन. तर $50चा पहिला स्लॉट हा बेसिक आहे. 100, 250 आणि 500 हा पहिली स्टेज आहे, जो ग्लोबली आपल्याला इथून सुरुवात होतो की 100 स्लॉट पासून तर 2.5 लाखापर्यंत हा ग्लोबली स्लॉट सुरू होतो. तर दुसरी स्टेज आहे आपली 1,000, 2,500 आणि 5,000ची. तिसरी स्टेज असणार आहे 10,000, 25,000 आणि 50,000ची. आणि चौथी असणार आहे 1 लाख आणि 2.5 लाखाची. तर याला आपण मल्टिप्लाय करून बघू शकतो की हे किती हजारापर्यंत आपल्याला हे घेऊ शकणार आहोत आपण. पण जबरदस्ती नाही मित्रांनो, की आपण बेसिक जो आपला स्लॉट आहे 50चा, तो तिथून आपण सुरुवात करू शकतो है ना. तर बघूयात कशा पद्धतीने इथं आपण वर्क करून कशा पद्धतीने इन्कम घेऊ शकणार आहोत. तर आपला हा 50चा स्लॉट आहे मित्रांनो, आणि प्रोसेसिंग फी याला $3 लागते. असे जवळपास 53 ते $55 आपल्याकडे अवेलेबल असले तर आपण या बिझनेस मध्ये एंट्री करू शकतो आणि वर्क करून छान काम करून इथं इन्कम घेऊ शकतो. तर ते आपण पुढे बघणार आहोत कशा पद्धतीने. तर इथं आपल्याला 5 प्रकारचा बोनस मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने, त्यांचं नाव काय ते बघूयात. डायरेक्ट रेफरल बोनस हा पहिला बोनस आहे. दुसरा डायरेक्ट ऑटो स्पिल बोनस. तिसरा 15 लेवलचा लीडरशिप बोनस. तिसरा 3 लेवल बोनस. आणि जो आपला पाचवा बोनस आहे 4 टाइप्स ऑफ स्टार्टअप युनिट बोनस. आपल्याला इथं अशा पद्धतीने 5 बोनस मिळणार आहेत. ते कशा पद्धतीने ते आपण स्लाइडच्या माध्यमातून बघूयात. तर मित्रांनो, पहिल्या स्लॉट पासून तर 12व्या स्लॉट पर्यंत स्ट्रक्चर सेम असणार आहे. जसं आपण बघू शकताय की 3/9/27चं स्ट्रक्चर असणार आहे आणि हे लास्ट पर्यंत एकच ओनली वन असणार आहे. ते कशा पद्धतीने वर्क करते ते आपण पुढे बघूयात. तर हा पहिला आपला बोनस आहे मित्रांनो, की आपले जे डायरेक्टचे पहिला वाला जो स्लॉट आहे बेसिक वाला, त्याच्यात माध्यमातून सुद्धा आपण येऊ शकणार आहोत. म्हणजे $53 आपण एंट्री करायची आहे आणि पुढे काम करून शेवटच्या स्लॉट पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि ज्यांचं पॉकेट अलाव करत असेल, ज्यांच्याकडं पैसा असेल, ते कमीत कमी आपली पहिली जी स्लॉट आहे, पहिली स्टेज आहे, त्या स्टेज पासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे ते घेऊ शकतो आपण. नाहीतर ग्लोबलीच्या माध्यमातून आपण पुढे जाणारच आहोत है ना. ते कशा पद्धतीने आपण पुढे बघूयात. पण जो पहिला वाला स्लॉट आहे 50चा, तो 100% आपल्याला इन्कम देऊन जाणार आहे. म्हणजे 50चा जर आपला स्लॉट असला तर आपले पहिले 3 व्यक्तींचे आपल्याला 50 50 50 असे किती 150 आपल्याला इथं $150 इथे मिळणार आहेत मित्रांनो. पण हे 150चे आपल्याला लगेच आपल्या वॉलेटला येणार नाहीयेत. याच्यातले $75 आपल्या वॉलेटला येतील, ट्रस्ट वॉलेटला, जे आपण यूज करू शकतो. आणि $75 आपल्या आयडी वर शो होणार आहे, जेणेकरून आपले क्लोन आयडी तयार होऊ शकतील, नाही तर पुढचा आयडी आपण घेऊ शकू. तर अशा पद्धतीने आपलं सॉरी, 1 मिनिट मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला 100% इन्कम इथं पहिल्या स्लॉटवर मिळणार आहे.
तर पुढचं बोनस आपण बघणार आहोत की 50% ज्याचं आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं की 50% आपल्याला ट्रस्ट वॉलेटला येणार आहे आणि 50%चं डिस्ट्रीब्युशन होणार आहे, जेणेकरून आपला एक क्लोन आयडी, कारण की पहिला जो स्लॉट आहे त्याची 15 क्लोन आयडी तयार होणार आहेत. तर ते क्लोन आयडी कशा पद्धतीने तयार होतील त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या समोरच आहे की 50% मधून 35% हे स्टार्टअप टॉपअप बोनस म्हणून सेव्ह केला जाईल, जेणेकरून आपलं हे ऍडिशन होऊन जेव्हा $53 होतील तेव्हा पुन्हा क्लोन आयडी तयार होईल आणि 15 क्लोन आयडी तयार झाल्यानंतर पुढचा स्लॉट आपण ऍक्टिव्ह होऊ शकतो. आणि हे जे 15% आपल्या समोर दिसतंय मित्रांनो, ते 15% लिडरशिप बोनस मध्ये 15 लेवलमध्ये वाटलं जाणार आहे. हा, प्रत्येकाचं काटलं जाणार आहे आणि प्रत्येकाला वाटलं जाणार आहे. तर किती छान पद्धतीने पुढे मिळणार आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. तर अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन होणार आहे. तर पुढे बघूयात आपण डायरेक्ट ऑटो स्पिल बोनस. येस, आताच आपण बघितलं की आपल्याला पहिल्या 3 व्यक्तींचे 100% इन्कम मिळणार आहे. ते 50चा स्लॉट असो नाहीतर 2.5 लाखाचा असो. तर चौथ्या जो व्यक्ती येणार आहे तिथून तर अनलिमिटेड पर्सन पर्यंत आपल्याला जितके व्यक्ती येतील त्यांचे स्लॉटच्या अकॉर्डिंग 50% इन्कम इथं आपल्याला मिळणार आहे आणि 50% डिस्ट्रीब्युशन आत्ताच आपल्याला दाखवलं तशा पद्धतीने ते सेव्ह केलं जाणार, वाटलं जाणार आहे लिडरशिप बोनस मध्ये, है ना. तर ते प्रत्यक्षात आपण आता पुढे बघणारच आहोत. तर आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, पहिले 3 व्यक्तींचे 100% इन्कम आपल्याला येणार आहे आणि चौथ्यापासून तर अनलिमिटेड व्यक्तींपासून आपल्याला आपला डायरेक्टचा असेल तर 50% मिळणारच मिळणार. पण आपला लगेच नसेल, आपल्याला पहिल्या लेवलला असेल तर ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहोत की इथं पहिल्या लेवलमध्ये जर कोणाचा कम्युनिटी मधला कोणताही व्यक्ती आपल्या आयडी मध्ये शोअप झाला, फिलअप झाला, तर आपल्याला पहिल्या लेवलच्या हिशोबाने 25% जाय आपण स्लॉट 100चा ठेवू शकतो, 250चा, 500चा की 2.5 लाखाचा ठेवू शकतो. तर त्याच्या अकॉर्डिंग 25% इन्कम आपल्याला मिळणार आहे. त्यातून सुद्धा पहिल्या लेवल मधलं इन्कम 50% इन्कम आपल्याला ट्रस्ट वॉलेटला येणार आणि 50% आपल्या आयडी वर सेव्ह केले जाणार, जेणेकरून पुढचा स्लॉट ऍक्टिव्ह होऊ शकेल आपला, है ना. कारण की आतापर्यंत जेवढे पण आपण बिझनेस बघितले तिथं आपण आपलं इन्कम झालं की प्रत्येकाला पैसा हा लागतोच, कारण की घराच्या बाहेर पडलं की आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही. तर आपण खर्च करतो आणि पुन्हा परत दुसरा स्लॉट घ्यायचा असला की आपल्याला पैशाची जमवाजमव करावी लागते, है ना. तर इथं क्रिएटरने तो सुद्धा छान विचार केलेला आहे आणि ज्यांनी डिझाईन केलेला आहे त्यांनी सुद्धा छान विचार केला आहे की इथं परत हा प्रश्न यावा नाही आणि प्रत्येकाला त्रास सहन करावा लागणार नाही. म्हणून त्यांनी विचार करूनच केला आहे की 50% आपल्याला लगेच यूज पण करता येईल आणि 50% आपला सेव्ह पण केला जाईल, जेणेकरून आपला बिझनेस हा कुठेही थांबणार नाही. प्रत्येकाला शेवटपर्यंत जायचा चान्स इथं खूप छान पद्धतीने आपल्याला मिळून दिलेला आहे. तर पुढचा आहे ऑटो स्पिल बोनस. येस, आपल्याला इथं दिसतंय की नॉन वर्किंग. तर इथलं आहे मित्रांनो की एखादी व्यक्ती आला, इथं त्यांनी जॉईनिंग केली पण त्यांच्याकडून जर काम होऊ शकलं नाही भविष्यात, तर त्यांना जेवढ्याने त्यांनी एंट्री केलेली आहे तर त्याचे 5 पटीने इन्कम इथं त्यांना मिळणार म्हणजे मिळणार आहे. तर त्यांचा एकही रुपया इथं राहत नाही. म्हणून त्या व्यक्तीला ज्यांच्याकडनं काम झालं नाही त्यांना सुद्धा पस्तावा राहणार नाही की मी इथं एंट्री का म्हणून घेतली, है ना. तर आपण बघू शकताय की इथं एंट्री केल्यानंतर त्यांना जितक्या अमाऊंटने केली असेल त्याच्या 5 पटीने इन्कम हे मिळणार म्हणजे मिळणार आहे, है ना. तर आपण बघू शकताय की 5 पटीने म्हणजे इथं टोटल बोनस आपण बघू शकतोय की जर 50चा आपला स्लॉट असेल तर इथं $262 आपलं त्यांना मिळणार आहे, हो ना. तर यस, जो मी आत्ताच तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की 15 लेवलचं लिडरशिप बोनस आपल्याला कशा पद्धतीने मिळतं आणि तो कोणत्या स्लॉट पासून आपल्याला मिळतं. तर
पहिला जो आपला बेसिक स्लॉट आहे मित्रांनो, त्याचंच कॅल्क्युलेशन आपल्याला इथं दाखवलेलं आहे. तर आपण इथं बघू शकताय की लेव्हल 1 ते 15 बघतोय आपण, म्हणजे आपले 15 क्लोन आयडिया तयार होणार आहे. तर पहिला 15 लेव्हल पर्यंत आपल्याला इथं वर्क करायचं आहे. तर आपल्याला प्रत्येक म्हणजे बघू शकताय बोनस 1% मिळणार आहे आपल्याला. तर हा 1% बघितला की आपल्याला आपण असं हलक्यात घेतो की 1%च मिळणार आहे, पण नाही. पुढे आपण बघू शकतो की आपली टीम कशा पद्धतीने वाढते. पहिल्या लेवलला 3, दुसऱ्याला 9, तिसऱ्याला 27, चौथ्याला 81 आणि खाली आपण आकडा मोजायला सुद्धा वेळ लागतोय मित्रांनो. अशा पद्धतीने जर इथं आपली संख्या वाढते टीमची, तर आपल्याला टोटल बोनस किती कसा मिळणार आहे तो पण आपण बघतोय की पहिल्या लेवलमध्ये आपले 150 होतात, दुसऱ्यामध्ये 450. खाली आपण बघू शकताय आणि त्याच आपल्याला इथं बघू शकतोय की 1%ने म्हणजे पहिल्या लेवलमध्ये आपल्याला $1.50 मिळणार आहे. ₹1.50 नाही मित्रांनो. तर $1.50 आहे हा. तर मल्टिप्लिकेशन करून आपण बघू शकतोय की $1.50 म्हणजे किती अमाऊंट होते. आणि खाली आपण बघू शकतो की 4.5, 13.5, 40.50, 121.50 आणि खाली खाली आपण अमाऊंट कशा पद्धतीने वाढत चालली आहे. तर ही 1% म्हणजे ही अमाऊंट आहे मित्रांनो की आपल्याला प्राप्त होणार आहे, मिळणार आहे. तर त्यासाठी डायरेक्ट कंडिशन ठेवलेली आहे. तर आपल्या स्वतःचे जर 5 व्यक्ती डायरेक्टला असतील तर आपल्याला 5 लेव्हलचं इन्कम बोनस हा मिळणार आहे. 10 डायरेक्टचे असतील आपले आयडी तर 10 लेव्हलचं बोनस आपल्याला इथं मिळणार आहे. आणि 15 जर डायरेक्टचे असतील तर 15चे 15 लेव्हलचं बोनस जे आहे आपण बघू शकताय स्लाइड मध्ये, ते बोनस आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. आणि बऱ्याच जणांना मिळालं सुद्धा आहे, है ना. तर चला, ॲटो 50 रिजनरेशन स्टार्टअप टॉपअप बोनस आपल्याला इथं दाखवलंय मित्रांनो. तर इथं जो 50चा आपला रिजनरेशनची सायकल आहे ती दाखवलेली आहे की इथं क्लोन आयडी कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. की आपला जे आपला टॉपअप बोनस जो इथं सेव्ह केला जातो, म्हणजेच पहिला 50चा आहे आणि प्रोसेसिंगचे 3 असे $53 तयार होतात. दुसरी क्लोन आयडी आपली तयार होईल आणि ती सुद्धा आपल्याला इन्कम देऊन जाईल. असे 15-10 होईल आणि 16व्या 10 आपले म्हणजे दुसरा स्लॉट आहे आपला 100चा. तर $103 आपले जर सेव्ह झाले तर तो सेव्ह झाला की लगेच तो स्लॉट ऍक्टिव्ह होईल. म्हणजे कोणीही रोखू शकणार नाही आपला स्लॉट ऍक्टिव्ह होण्यापासून. आणि तिथून आपण ग्लोबली रेस मध्ये येतो. म्हणजेच आणि ग्लोबली रेस कशा पद्धतीने फिलअप होतो मित्रांनो, तर ते टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट अशा पद्धतीने फिलअप होतं आणि अशा पद्धतीनेच इन्कम येतं. काल बऱ्याच जणांना इन्कम आलेलं आहे, सरांनी ते विश्लेषण करून सांगितलं होतं आपल्याला, है ना. तर आपल्याला सुद्धा प्रत्येकाला हे इन्कम येणारच आहे. तर आपली जी पहिली स्टेज आहे ती म्हणजेच $100, $250 आणि $500 आपला स्लॉट असणार आहे. तर त्याची 50% तर आपल्याला मिळणारच आहे. आपला डायरेक्टचा जर असेल तर आपल्याला 50% इन्कम हे येणार आहे. ते सुद्धा काल आत्मलिंग काजळे सरांनी घेतलेलं आहे आणि त्याचं सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे सरांनी. आणि जर पहिल्या लेवलमध्ये असेल त्याचं उदाहरण मी सुद्धा आहे. मला पण खरंच खूप आनंद झाला, आपल्यालाही होईल. तर पहिल्या लेवलमध्ये जर आले तर स्लॉटच्या अकॉर्डिंग म्हणजे जर आपण 100चा स्लॉट बघितला आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर त्याचं 25%ने म्हणजे किती 2,500 होतात मित्रांनो. तर तितकं इन्कम येतं आणि त्याच्यातून 50% हे ट्रस्ट वॉलेटला आपल्याला यूज करायला भेटतं आणि 50% आपल्या आयडीवर शो अप केलं जातं. तशाच पद्धतीने दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलचं सुद्धा 12.5% इन्कम आपल्याला हे मिळत असतं प्रत्येक स्लॉटचं. तिथं आपण इमॅजिन करू शकतो 100चा, 250चा किंवा 500चा, है ना. तर सेकंड स्टेज आहे आपली 1,000ची, 2,500ची आणि 5,000ची. तर मॅट्रिक्स सेम आहे 3/9/27चं. आणि आपला डायरेक्टचा व्यक्ती असला तर 1,000चा जर आपला स्लॉट ऍक्टिव्ह केला सर आपल्या लगतच्या व्यक्तीने, डायरेक्टच्या व्यक्तीने, तर तो आपल्याला 50% इन्कम देणार. म्हणजे 1,000चे किती $500 झाले मित्रांनो, है ना. तर पण $500 आल्यानंतर 25 त्याचं सुद्धा 50% इन्कम आपल्या ट्रस्ट वॉलेटला आणि 50% आपल्या आयडीवर शो अप केलं जाईल, है ना.
तर लेव्हलचं इन्कम स्लॉटच्या अकॉर्डिंग 25% आणि सेकंड आणि थर्डचं 12.5% हे येणार आहे. तर आपण इमॅजिन स्वतः करू शकता की 2,500 आणि 5,000चं किती येऊ शकतं है ना. तर ही थर्ड स्टेज आहे आपली 10,000, 25,000 आणि 50,000. मॅट्रिक्स सेम, डायरेक्ट बोनस 50%, लेव्हलचं 25 आणि 12.5 अशा पद्धतीने हे शेवटच्या स्लॉट पर्यंत आपल्याला सेम मिळणार आहे. फक्त आपला स्लॉटचा आकडा बदलला की आपलं इन्कम सुद्धा चेंज होणार आहे है ना. तर ही चौथी स्टेज आहे आणि खूपच छान आहे. ती म्हणजेच 1,00,000 आणि 2,50,000ची है ना. तर याचं 50% आपण इमॅजिन करू शकतो की 1,00,000चा जो स्लॉट आहे तर 50% म्हणजे 50,000 एका दिवसाचं, किंवा आपण प्लॅन सांगायला जर 1 तास लावला असेल तर 1 तासाचं इन्कम आपलं इतकं असणार आहे. तर आहे ना जबरदस्त. तर यस, खूपच छान आहे. तर हे फक्त आपल्याला इमॅजिन करायचं नाही तर वर्क करायचं आहे. आणि ग्लोबली रेसमध्ये आल्यानंतर इथपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा पोहोचणार आहे. प्रत्येकाला एवढं इन्कम मिळणार म्हणजे मिळणार आहे है ना. त्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या गुरुवर्यांनी रोडमॅप बनवला आहे त्या पद्धतीने जावं लागणार आहे, शिकावं लागणार आहे, शिकवावं लागणार आहे. की आपल्याला हा ज्ञानाचा भंडार दिल्याने हा वाढत असतो है ना. जे प्रॅक्टिकली स्वतः शेअर करताय आणि हा पॅनलच आपल्याला शिकण्यासाठी आहे मित्रांनो. तर आतापर्यंत जेवढे पण व्यक्ती झाले त्यांनी सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे की इथून आपल्याला बोलल्यानंतर जेवढं आपण शिकवतो त्याच पटीने, डबल पटीने आपल्याला स्वतःला शिकायला मिळतं की यस, मी आज काय शिकले आणि काय शिकवलं. तर जबरदस्त आहे. तर हा आपल्या समोर जी स्लाइड दिसते ती पहिल्या स्टेजची स्टार्टअप टॉपअप बोनस आहे मित्रांनो. तर इथं आपण बघू शकतोय की 100चा टॉपअप बोनस आपल्याला बघायला मिळतोय $75. 250चा जो आहे तो 187 आणि 500चा जो आहे तो $375 आपल्याला इथं मिळणार आहेत. आणि टोटल आपण बघू शकतोय की $4,460 आपल्याला इथं पहिल्या स्टेजमध्ये मिळणार आहेत. तर हे फक्त रुपये नाही आहेत, हे डॉलर आहेत. त्याचं मल्टिप्लाय करून आपण बघू शकतो की अमाऊंट आपली विचारापेक्षा पण मोठी असणार आहे है ना. तर पुढं आपली सेकंड स्टेजचा स्टार्टअप टॉपअप बोनस आहे 1,000, 2,500 आणि 5,000चा. डायरेक्टचा प्रत्येकाला आता माहितीच झाला आहे आणि पुढे येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा एका याच्यामध्येच माहिती पडणार आहे. फक्त हा आपण दररोज जे काम करणार आहे त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच एक ना एक दिवस मिळणार आहे. सक्सेसची जी शिडी असते त्याच्यावर आपण नक्कीच प्रत्येक जण जाणार आहेत. फक्त आपल्याला सातत्य ठेवायचं आहे आणि काम करत राहायचंय. जसं आपण म्हणतो ना, काम करत राहायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. तशाच पद्धतीने पण देव एक ना एक दिवस एवढा खुश होणार आहे, युनिव्हर्स एवढा खुश होणार आहे, की आपल्याला याच्यातलं सगळं सगळं असं मिळणार आहे. प्रत्येकाची, प्रत्येक छोटी असो या मोठी असो, प्रत्येक स्वप्न हे पूर्ण करू शकणार आहोत आपण. आणि त्या छोट्या छोट्या स्वप्नांमधूनच आपण खूप असा आनंद, जो समाधान म्हणतो, ते इथं आपल्याला मिळणार आहे है ना. तर इथं सुद्धा आपण 1,000चा टॉपअप बोनस बघू शकतोय $750. 2,500चा जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये $1,875 मिळणार आहेत. आणि जो 5,000चा आहे त्यामध्ये $3,750 आपल्याला इथं मिळणार आहेत. आणि आपण टोटल बोनस सुद्धा इथं बघू शकतोय की $44,625 आपण इथं मिळवणार आहोत मित्रांनो. तर आहे ना जबरदस्त. यस, हा तिसरी स्टेज आपल्या समोर आहे मित्रांनो. जसं जसं स्टेज वाढत जाते तशी तशी अमाऊंट सुद्धा वाढत जाते. आणि अमाऊंट वाढल्यानंतर जो आपल्याला ग्लोबली फिलअप मधून सुद्धा इन्कम आलं, म्हणजे आपण काम केल्याने नाही तर आपल्या कम्युनिटीने काम जरी केलं तरी आपल्याला इन्कम हे येत असतं प्रत्येकाला. जरी समोरून आपल्याला इन्कम आलं तर आपलं सुद्धा एक ना एक दिवस कटणार आहे आणि त्यांना सुद्धा जाणार आहेत. म्हणजे एकमेकांना देऊन आपण एकमेकांना जो समाधान देऊ शकतो ते विश्वलक्ष्मी माताने आपल्या विचारांपेक्षा सुद्धा खूप मोठं ध्येय आपल्याला हे दिलेलं आहे. तर आपण बघू शकतोय की इथं 10,000, 25,000 आणि 50,000चा आपला स्लॉट आहे. त्याचं स्टार्टअप टॉपअप बोनस आपण बघतोय की $75,000 आपल्याला इथं मिळणार आहेत.
25,000च्या टॉपअप बोनस आपला असणार आहे $18,750 आणि 50,000चा जो आहे त्याच्यामध्ये $37,500 इथं आपल्याला मिळू शकणार आहेत मित्रांनो. आणि टोटल बोनस सुद्धा आपण बघू शकताय ना. तशाच पद्धतीने आपला लास्ट आणि बेस्ट असा स्लॉट आहे आपला 1 लाखाचा आणि 2.5 लाखाचा. इथं सुद्धा आपल्याला आपला डायरेक्टचा व्यक्ती असेल तर 50% देणारच आहे. पण आपला ग्लोबली फिलअप मधून जर इन्कम झालं तर 1 लाखाचा आपण बघू शकतोय की $75,000 आपल्याला इथं मिळणार आहेत. आणि 25 आपलं 2.5 लाखाचा जर असला तर आपण बघू शकतोय की $1,87,500 आपल्याला इथं मिळणार आहेत मित्रांनो. आणि टोटल बोनस सुद्धा आपण इथं बघू शकताय की किती जबरदस्त असं आपल्याला इथं इन्कम ग्लोबली स्वरूपात सुद्धा मिळतंय. आणि आपण काम केल्याचं सुद्धा आपल्याला इथं इन्कम हे मिळणार आहे, कारण की ते आपलं हक्काचं आहे है ना. तर जबरदस्त असा आपला हा विश्वलक्ष्मी प्रोग्राम आपल्यामध्ये आलेला आहे आणि तो आपण वर्क करतोय. पुढे सुद्धा आपल्याला हा प्रोग्राम आपल्या लगतच्या व्यक्तींना म्हणजे ते आपले रिलेटिव्ह असू शकतात किंवा मित्रमंडळी असू शकतात किंवा अदर असू शकतात, त्यांना सुद्धा आपण हा बिझनेस देऊ शकतो, सांगू शकतो आणि ते सुद्धा शिकून आपलं स्वप्न हे इथं पूर्ण करू शकतात है ना. तर माझ्या मते मी आज जो मराठीतून आपल्याला प्लॅन सांगायचा प्रयत्न केला आहे आणि जो आज सन्मान आम्हा महिलांना दिला गेलेला आहे पॅनलवर, तर सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद 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 करेल. सर्वप्रथम म्हणजे आपल्या ज्या राज भोसले मॅडम त्यांनी होस्टिंग जी आज केलेली जबरदस्त केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्या कंटिन्यू करणारच आहेत, तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद करेल. त्याच पद्धतीने जे आपले संकल्पक आहेत, त्रिमूर्ती आहेत, गुरुजन आहेत, म्हणजेच आदरणीय श्रीमान रवीजी सातव सर, आदरणीय श्रीमान आपले पालोदे सर आणि आपले प्रशांत सातव सर, यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद करेल आणि पूर्ण फाउंडर मेंबर्सचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद करेल. आणि जाता जाता आपले जे दुसरे व्हॉइस मेसेज आवाजचे धनी आहेत, त्यांनी आज एक खूप छान मेसेज पाठवला होता, तो मला खूप आवडला. तुम्ही वाचलाच असेल, पण तरी सुद्धा मला तो वाचावासा वाटतो, म्हणून मी आपल्या समोर बोलते की उत्तम महिला हेची करी, आपुले घर ब्रिदासह सावरी, मूल बाळ आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वांशी. तर यस, आपले सगळेच महिला वर्ग किती कुठेही काम आपल्याला कामानिमित्त जायचं असेल किंवा काही जबाबदारी पार पाडायची असेल, तर तिची पहिली प्रायोरिटी म्हणजे आपली फॅमिली असते मित्रांनो. आणि ते फॅमिलीची पूर्ण जबाबदारी ती पूर्ण करते. आपल्या मुलाबाळांना जो आदर्श देते, जे संस्कार देते आणि सगळ्यांचे म्हणजे रिलेटिव्ह असतील किंवा मित्रमंडळी असतील किंवा अदरवाईज कोणी व्यक्ती असतील, त्यांचे सुद्धा प्रेमळपणे सर्वांशी वागते, सर्वांचं स्वागत करते. अशीच आपले जे दुसरे व्हॉइस मॅजिशियन आहेत, म्हणजेच आपले लाटकर सर नेहमीच म्हणतात पॅनलवर की भारतीय नारी सबसे प्यारी. तर हा हा स्लोगन, हे ब्रीद वाक्य खरंच खूप सुंदर आहे आणि हे लिहिलंय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी. तर खरंच खूप छान पद्धतीने सगळ्या महिला वर्गांना जो आज सन्मान दिला आहे आपल्या त्रिमूर्तींनी आणि फाउंडर मेंबर्सनी, तर सगळ्यांची मी मनापासून धन्यवाद 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 करेल. आणि पुढचं होस्टिंग कंटिन्यू करण्यासाठी मी आदरणीय राज भोसले मॅडमांना इन्व्हाइट करेल की आपण यावं आणि पुढची होस्टिंग कंटिन्यू करावी. मॅडम, थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. थँक्यू मॅम, थँक्यू थँक्यू. आपण आपला मौल्यवान वेळ प्लॅनला दिल्याबद्दल. कारण मला माहित आहे तुमच्या घरी वेळ काढणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, मुलं शिकत आहेत त्यामुळे. तर मी सांगितल्याप्रमाणेच मॅडमनं खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि सर्वांना खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. तसंच महिला दिनाबद्दलही त्या खूप सुंदर बोलल्या आहेत की महिला तर आपल्यासाठी एक तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. आणि आत्ताच आपण कविता मॅमच्या रूपामध्ये आपण सावित्रीबाईला पाहिलं आणि
त्यांनी खूप सुंदर असा प्लॅन आपल्याला सांगितला आहे. तर मी प्लॅनरवर जेवढे आहेत तेवढा नाही एक सांगू इच्छिते. एक बात याद रखना, एक बात याद रखना, भगवान को जो काम करना था उसने कर दिया, जो मिलना था वो मिल गया, अब सिर्फ सिर्फ आपको हासिल करना होगा, तो आप इस पर ध्यान दे दो. तसेच आपण सर्वांनी खरोखरच हा प्लॅन किती सुंदर आहे आणि आपण इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपल्याला किती इन्कम येतं. पण इथं तर आपण फक्त आयडी, आता कोणाकोणाला तर फक्त आयडी काढली तरी इन्कम आलेला आहे. तर खरोखरच हा खूप सुंदर आपल्यासाठी आपल्या गुरूंनी प्लॅन केलेला आहे. तर खरोखरच रवी सातव सर आणि योगेश पाळवदे सर यांचे खूप खूप धन्यवाद की इतका सुंदर बिझनेस प्लॅन दिलेला आहे की काही कारणास्तव कोणाला काम करणं झालं नाही तरी सुद्धा फक्त आयडी काढली तरी सुद्धा त्यांना इन्कम येतं. तर आपला पैसा बुडत नाही हे माहित असल्यामुळे, किंवा आपला पैसा आपल्याला काम नाही केलं तरीही येतो, तर काम केल्यावर तर किती येतो हे आताच आपल्याला कविता मॅमनं छान अगदी प्लॅन मध्ये सांगितलेलं आहे. तर खरोखरच प्रत्येकाने डिसिजन घ्यावा आणि जास्तीत जास्त लोक जोडण्याचा प्रयत्न करावा. तसेच इसी जीवन में, इसी 24 घंटों में, इन्हीं परिस्थितियों में निर्णय तो लेना होगा, परिस्थितियों के साथ जीने का या परिस्थितियों को बदल कर जीने का. तो ये तो हमारे ही हाथ में है. तर अशाच आमच्या आणखीन एक स्त्री शक्ती आहेत आणि आपण त्यांना डिसिजन मेकर म्हणून जाणतो. तर अशाच आमच्या वंदना मॅम आहेत की त्याही आपल्याला त्यांनी शेअरिंग करावी अशी मी त्यांना रिक्वेस्ट करते. तर त्यांच्यासाठी वार नाही तलवार आहे, वार नाही वार नाही तलवार आहे जी शमशेराची धार आहे, वार नाही तलवार आहे जी शमशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार आहे. अशाच आमच्या वंदना मॅम आहेत. तर प्लीज वेलकम वंदना मॅम. थँक्यू. वंदना मॅम. हा मॅडम, आला आवाज? हो. थँक्यू सो मच. सर्वप्रथम तर खरंच तुमचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. खरंच 4 लाईन पासून जे तुम्ही सुरुवात करताना तर अगदी समोरच्याच्या मनापर्यंत तुमचे ते भाव पोहोचतात आणि खूप छान अप्रतिम प्रकारे तुमची आज होस्टिंग झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने आज कविता मोरे मॅडमचा प्लॅन, वाव, अप्रतिम. दोघींनाही जे दोघींचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खरंच अप्रतिम प्लॅन प्रेझेंटेशन आणि अप्रतिम आपली होस्टिंग झालेली आहे. खरंच पूर्ण मंचाकडनं दोघींचेही मी मनापासून अभिनंदन करते. आणि बघा, आज पॅनलवरती जेवढ्याही महिला उपस्थित आहे, आपल्या कविता मोरे मॅडम झालं, राज भोसले मॅडम, आपण यांना तर ऐकलंच आहे. पण त्याचप्रमाणे आमच्या ज्योती काळे मॅडम, नीता मॅडम, या सुद्धा आज मी बघितलं लिस्टमध्ये नेहमी असतात मीटिंगला. तर खरंच आज महिला दिवस, तर सर्वप्रथम सगळ्या महिलांना मी इथे उपस्थित असणाऱ्यांना महिला दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि बघा महिलांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला हे अग्रेसर आहेत, आपल्याला माहीतच आहे, आपण बघतोय. मी माझा परिचय द्यायचं विसरली. मी वंदना गुलाब बरबडे, महाराष्ट्र, पुण्यातून बिलॉंग करते. आणि सर्वप्रथम आपल्या दोघींचेही खरंच मनपूर्वक मी अभिनंदन करते. तसेच आपले त्रिमूर्ती, त्यांनाही नमन वंदन प्रणाम करते व पॅनलवरती उपस्थित आपल्या सगळ्यांना सुद्धा नमन वंदन प्रणाम करते. आणि 2च मिनिटात माझी शेअरिंग मी संपवेल, जास्त वेळ घेत नाहीये. तर बघा, सांगायचं एवढंच आहे की खूप सुंदर अप्रतिम प्लॅन प्रेझेंटेशन. जेवढे नवीन पार्टिसिपेंट असतील तर त्यांनी हा प्लॅन ऐकलाच असेल. आणि प्लॅनची जी खूबसूरती, आपण ज्याला म्हणतो, ज्या खुबी आपल्या प्लॅनमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या लक्षात आलेल्याच असतील. आणि महिलांबद्दल बोलायचं म्हटल्यास तर बघा, एक महिला घरापासून म्हणजे हाऊसवाईफ पासून तर भारताची पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत तिने आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. आणि ते उत्कृष्टरित्या. आपल्याला माहिती आहे, इंदिरा गांधीपासून आपण बघतो भारताचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत आपण बघितलेलं आहे.
तसेच जिजाऊ यांच्यापासून एका आपल्या मुलाला कसं घडवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक महिला खरंच एकदम व्यवस्थितरित्या करू शकते. आपण बघितलेलं आहे, मदर टेरेसा झाल्यात, असे भरपूर नाव आहे. महिला शिक्षणासाठी ज्यांनी खरंच पुढाकार घेतल्यात, अशा सावित्रीबाई फुले आहेत. ह्या सगळ्यांची नावं आपण जेवढी नावं ह्या महिलांची घेऊ तेवढ्या कमी आहेत. बघा झाशीची राणी झालं. प्रत्येकाने आपल्या प्रत्येक ज्याही क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे हात घातलेला आहे, तिथे त्यांनी आपलं कर्तव्य सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर त्यातच बघा मैत्रिणींनो, एकच सांगेल की नेटवर्क मार्केटिंग महिलांसाठी एकदम नवीन विषय आहे. खरंच खूप म्हणजे इथे आपल्याला माहिती आहे की काय परिश्रम करावे लागतात. जरी ऑनलाईन कन्सेप्ट आहे, पण एक महिलांसाठी हा खरंच म्हणजे त्याला एक चॅलेंज म्हणू शकते मी. एक चॅलेंजिंग बिझनेस आहे आपल्यासाठी हा. आणि खूप छान संधी पण आहे आपल्यासाठी. आपण घरी बसून हा बिझनेस उत्कृष्टरित्या करू शकतो. हे घरच्यांनाही दाखवून देण्याची, आपल्या मुलाबाळांना, परिवाराला सांभाळून करून दाखवण्याची आणि खरंच खूप सुंदर. म्हणजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात तर अग्रेसर आहेच, पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा त्या मागे नाहीयेत. तिथेही त्यांनी आपलं कर्तव्य हे गाजवलेलं आहे. आपण बघितलेलं आहे पहिल्या कन्सेप्टमध्ये बऱ्याचशा छान महिला आपल्याला भेटलेल्या आहेत आणि आता या कन्सेप्टमध्ये आपण खूप छान सर्व महिला आहोत आणि आपलं घर सांभाळून नेटवर्क मार्केटिंग आपला हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या इथे सांभाळत आहोत, है ना? बस एकच सांगायचं आहे की खूप छान कन्सेप्टमध्ये आपण खूप छान सर्वांनी डिसिजन घेऊन इथे आपण आलेलो आहोत आणि खरंच आपले संकल्पक त्यांच्या सुंदर विचारांनी ह्या कन्सेप्टची सुरुवात झाली आहे. खूप अडचणी येऊन गेल्यात आणि अडचणीनंतर जे आपल्याला मिळतं ना मित्रांनो, मैत्रिणींनो, खरंच अप्रतिम असतं. तसं अप्रतिम हा कन्सेप्ट आपल्या हाती आलेला आहे. बस मन लावून, लक्ष देऊन आपल्या कन्सेप्टला, आपल्या कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे. खूप छान प्रकारे आता आपला कन्सेप्ट सुरू झालेला आहे. त्यातच कविता मोरे मॅडमनी खूप छान सांगितलेलं आहे. आपले ग्लोबली सर्कल कसे फिलअप होतात आणि कशाप्रकारे त्यांना सुद्धा तिथे ग्लोबली इन्कम गेलेलं आहे. बघा कन्सेप्टमध्ये म्हणजे कम्युनिटीमध्ये आपल्या कोणीही जरी आलं, तरी आपल्याला कशाप्रकारे इन्कम इथे मिळू शकतो, हे ना? म्हणजे ग्लोबली सर्कल कशाप्रकारे फिलअप होतात आणि कशाप्रकारे आपल्याला इन्कम इथे देऊन जातात. तर एकच सांगेल, एक महिला शक्ती जर करू शकते, तर जेंट्स तर ऑफकोर्स करणारच 100%. आणि आज आम्हाला इतके रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा आम्ही या क्षेत्रामध्ये पाय टाकलेला आहे आणि आम्ही एक विश्वास देतो की येस, ज्याप्रमाणे झाशीची राणी ज्या तशा होऊन गेल्यात ना, त्याप्रमाणे आम्हाला पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये खरंच स्वतःचं एक काहीतरी वेगळं नाव कमवायचं आहे आणि डेफिनेटली आम्ही ते करणारच आणि खूप छान कन्सेप्ट आमच्या हाती आलेला आहे. त्यामुळे आमच्यासाठी कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीयेत. हे सर्व गोष्टी आम्ही हे शक्य करून दाखवणार आहोत. आणि जे समाजामध्ये असतं ना, की एक लेडीज खरंच घर सांभाळू शकते, ती बाहेर काय करू शकेल? पण नाही. आजची लेडीज आणि आपण बघितलं सुरुवातीपासूनही धाडसी महिला जे करू शकते ना, ते खरंच ती कधी माँ दुर्गाही होते, वेळ प्रसंगी ती माँ कालीही होते. त्याप्रमाणे आपणही इथे खूप छान प्रकारे वर्क करूया आणि सिद्ध करून दाखवूया, स्वतःला प्रूव्ह करूया, की येस आम्ही पण नेटवर्क मार्केटिंगमधून खूप छान प्रकारे इथे करणार आहोत. तर चला, खूप छान प्रकारे आज दोघींचं होस्टिंग आणि प्लॅनिंग जबरदस्त झालेलं आहे. अप्रतिम प्लॅन प्रेझेंटेशन. तर कविता मोरे मॅडमचे खूप मनापासून अभिनंदन. आणि मला तर खरंच सुप्रिया ताईंचे जे 4 लाईन असतात ना, खरंच खूप मला त्या आवडतात. खूप छान प्रकारे त्या नेहमीच सांगत असतात. आणि एकच रिक्वेस्ट करेल मी सुप्रिया ताईंना, की सुप्रिया ताई, आता तुमचीही मराठीमध्ये का होईना पण प्लॅन घेण्याची वेळ आलेली आहे. खूप छान प्रकारे तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन करू शकता. आम्हाला विश्वास आहे आणि लवकरच आपल्याला सुप्रिया ताईंचं सुद्धा प्लॅन प्रेझेंटेशन इथे ऐकायला मिळेल. तर चला, सगळ्यांना पुन्हा नमन, वंदन, प्रणाम करते व माझ्या शब्दांना इथेच थांबवते. थँक यू सो मच. सुप्रिया ताई, ओव्हर टू यू. थँक्यू मॅम. थँक्यू. तुम्ही बोलायला लागल्यानंतर, वंदना मॅम बोलायला लागल्यानंतर थांबायलाच नको असं होतं. एवढं सुंदर त्यांचं बोलणं असतं आणि खूप खूप काही गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळतात. आणि मी नक्कीच ट्राय करेल. तुम्ही सांगितलं आणि आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हाही तुम्ही सांगितलं होतं, पण मी जास्त हे केलेलं नाही. सॉरी. तर नक्कीच मी त्याचा विचार करेल. तर तसेच माझी एक फ्रेंड आहे, ज्योती काळे मॅम. तर त्यांना मी प्लॅनर बोलवते. एक मिनिटासाठी येऊन जा मॅम. प्लीज वेलकम ज्योती काळे. हॅलो. हॅलो. हॅलो मॅम, येतोय आवाज.
हॅलो. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वप्रथम तर माझी जाऊ साहेबांना नमन वंदन. जसं की माझी जाऊ साहेबांनी शिवबाला संस्कार दिले व जगाला म्हणजे दिसून आले की शिवाजी महाराज हे काय व्यक्तिमत्व आहे, आणि स्वतःच्या लेकाला संस्कार देऊन स्वराज्य स्थापन केले माझी जाऊंनी शिवबाद्वारे. आणि त्यानंतर तर राणी ताराबाई की जिनं मुघलांशी लढाई केली व आपले राज्य वाचवले. त्याच्यानंतर झाशीची राणी की ज्यांनी इंग्रजांशी सामना करून स्वतःचं राज्य वाचवलं. आणि त्यानंतर पारतंत्र्यातून स्वतंत्र देश झाल्याच्या नंतर जसे की इंदिरा गांधीजी की ज्यांनी जसा देश सांभाळला आणि त्यांनी जसा सामना केला समजा, तर तसं म्हणजे महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि महिला ह्या कुठंच कमी नाहीयेत. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले की एक महिला आहे की जी स्वतःचं राज्य स्थापन करते, एक महिला आहे की जी स्वतःचं राज्य वाचवते, आणि एक महिला आहे की जी देश चांगल्या प्रकारे चालू शकते. की महिलांनी हे सिद्धच करून दाखवलं की महिला ह्या कुठेही पुरुषापेक्षा कमी नाहीत. अशा सर्व महिलांना मी नमन वंदन करते आणि सर्व महिलांना मी वुमेन्स डेच्या दिवसानिमित्त शुभेच्छा देते. आणि स्पेशली म्हणजे कविता मोरे मॅडम आणि सुप्रिया राजे भोसले मॅडम ह्या दोघींची मॅडमची मॅडमचा प्लॅन आणि सुप्रिया मॅडमची होस्टिंग ही तर अप्रतिमच आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. हे आपण आपल्या बोलण्यातून व्यक्त केलं आणि माझ्या बोलवण्यावर तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच ऑल सर्वजणांना मी धन्यवाद देते की होस्टिंग आपण पूर्ण प्लॅन ऐकला आणि आपण पूर्ण प्रोग्राम ऐकला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तसेच उद्या नेहमीच्या वेळेत नेहमीच्या याच्यात हजर राहावे सर्वांनी आणि सर्वांनी जास्तीत जास्त टीम वाढवावी. आणि हा बिझनेस सुंदर आहे हे आपल्याला माहित आहे, पण पुढच्याला पटवून देता येत नसतं. त्यासाठी सिनियरची मदत घेऊया, आपण आपल्या गुरूंची मदत घेऊया. आपले गुरु कधीही तयार आहेत. तर त्यांना आणखीन एकदा वंदन करून मी माझी होस्टिंग संपवते. धन्यवाद.